भावांनो, इतकं भारी वातावरण इकडं एक नंबर. डायरेक्ट आपण आभाळात आल्याने वाटतंय. बघू शकता इथं एक शाहरुख खानची पोज मारतो. तर नमस्कार भावनो, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावनो, आज आपण चाललो ब्रह्मगिरी. नाशिकच्या एक जवळच मोठं खूप वर डोंगरावर मंदिर आहे, त्याचंच नाव आहे ब्रह्मगिरी. तर आपण चाललो आणि भाई खतरनाक सीन बघा, एक नंबर आहे. आणि हा आपला छोटू डॉन हे काय करायला. तर आपण चाललो सगळे मस्तपैकी एन्जॉय करणार आहेत. आणि वरचे सगळे सीन बघा तुम्ही, वर 2-3 स्पॉट आहेत. सो लेट्स गो. आणि भाई इथं एंट्रन्स बघा आपली कसली खतरनाक. तर नमस्कार भावनो, आज आहोत आपण सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये. नाशिकच्या जवळच 30 किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे. मला अगोदर वाटलं नाशिक प्लस त्र्यंबकेश्वर जवळजवळ असं, पण बरंच लांब आहे. आम्ही सध्या आहोत त्र्यंबकेश्वरला 2 दिवस. आणि आत्ता तुम्ही त्र्यंबकेश्वरचे सगळे भारी सीन बघा, भारी भारी. वर जाऊत आपण, वर एक टेकडी आहे, मंदिर आहे, सगळे पूजा करतील, तेव्हा आपण वर जाऊत सगळे फिरूत. जर माझ्या हरपणार नसलो तरी मी सगळे फिरतो, टॅक्सी रिक्षा विक्षाने करू. सो लेट्स गो. भाई लोक, आजची सुरुवात आपण त्र्यंबकराजाचे दर्शन करून घेऊ. तर पटकन आम्ही येतो त्र्यंबकराजाचे पाय पडायला. आणि कुणा आपल्याला 300 रुपये लागतात. मग परत निघालो आम्ही फ्रीचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे इकडं फ्रीचं गेट आहे, त्यामुळे स्पेशल फ्रीच्या गेटने आपण चाललो. आणि तुमच्यासमोर बघू शकता, ही आहे आपली इंटरेस्ट. इथे लिहिलं आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट. आणि भाई कसलं वातावरण आहे, पाठीमागे डोंगर, मस्त धुकं, एक नंबर वातावरण आहे. खरंच तुम्ही एकदा तरी या. आणि आपण मदत आल्यात, इकडं आहे तुमच्यासाठी स्पेशल लाईव्ह पूजा. आणि मधातून मंदिर हे असं दिसतंय, बघू शकता. मधात पूजा चालू आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला, त्यात काय टेन्शन नाही. आणि मधातलं गर्भघर असं दिसतंय. तर पाय पूर्ण झाल्यावर मग आलो आपण बाहेर. कसलं दिसतंय भाई मंदिर, एक नंबर कोरीव काम. त्यानंतर आपण करतो जेवण, म्हणजे आपण फ्री राहतो. जेवण केलं का मग नंतर ताण नाही आपल्याला कशाचं. डायरेक्ट आपण जायचं मग ब्रह्मगिरीवर. आणि ब्रह्मगिरीवर तर तुम्हाला वातावरण माहिती. ब्रह्मगिरीवर जातानाच आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतं, हे आहे निवृत्तीनाथाचं मंदिर. आणि नाशिकमध्ये सगळ्यात जास्त अशा पूजा होतात, याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली आपण चाललो ब्रह्मगिरीवर. आणि मी इतका एक्साइटेड आहे की एक नंबर वातावरणावर. मी आमच्या रूमवरून ब्रह्मगिरी पाहिली तर एक नंबर दिसत होती. तर आता आपण रिअल म्हणजे खरं जायचं आपल्याला, त्यामुळे तिथं बघूत वातावरण. आणि बघू शकता पूर्ण किल्ल्यासारखी फील येते, म्हणजे किल्ल्यासारखी चढाई आपल्याला वर. आणि एक नंबर पाऊस चालू इकडं, त्यामुळे फिलिंग ढगात येते. डायरेक्ट आपण पण ढगात आलो आहे आणि फिलिंग पण ढगात आहे. तर वरनं इतकं खास वातावरण आहे, एक नंबर बघू शकता. भाई फायनली आपण आलो वर. आणि वर हे पाठीमागचं दिसतं तुम्हाला बॅकग्राऊंड, तेच आहे आपलं ब्रह्मगिरीचं मंदिर. इथं ना गौतम ऋषींनी तपस्या केली होती आणि आपल्या महादेवाने जटाप केली होती. तर तुम्हाला आपल्या गोदावरी नदीचा उगमस्थान दाखवतो. तर बघू शकता हेच आहे आपल्या गोदावरी नदीचा उगमस्थान. बघू शकता इथून ना म्हणजे उगमस्थान झालेलं आहे. आणि मी तर एक शाहरुख खानची मस्तपैकी पोज मारतो. बघू शकता कसलं भारी वातावरण आहे. खरंच तुम्ही एकदा तरी या. आणि एक नंबर आहे. भावांनो, अचानक इतका पाऊस सुरू झाला की विषय संपला. तर भावांनो, व्हिडिओ लाईक आणि फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. आणि एकदा कमेंट करा.